काय होतो आवाज इथे चालू आहे रेकॉर्ड मी काय होतो 4 सदस्य आपले डायरेक्ट निवडून जातात. जो 5वा सदस्य त्यांचं पत्र कलेक्टरकडे अभिप्रायाला पाठवून द्यानंतर नाहीये, मग तो टेक्निकल बेसवर आपण डिक्लेअर करणार आहोत ना. अरे ठीक आहे ना. मी काय होतो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण टेक्निकल बेस आपण ठरवणार नाहीये. नगरपालिका चालत नाहीये. ऐका, नगरपालिका ऐका, जो नामनिशी सदस्य आहे तो नगरपालिका ऍक्ट प्रमाणे चालतोय. तुम्ही बघा, मुख्याधिकाऱ्यांना खुलासा ऐका, तुम्ही ना जिल्हाधिकाऱ्यांना फक्त गटसंख्याचा मात्र साहेब, म्युनिसिपल ऍक्ट प्रमाणे तौलानिक 2 मिनिटं तुम्ही तुमचं बोलून आला असेल तुम्ही बोलू, तुम्ही पुढे बोलून तौलानिक संख्याबळ ठरवण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी यांचा आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी हे या नगरपालिकांचे या जिल्ह्याचे मेन इंचार्ज आहे. तुम्हाला सांगतो, म्युनिसिपल ऍक्ट प्रमाणे तौलानिक संख्याबळ ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. ऐका मंत्री साहेब, ऐका ना, 26 मान्य आम्हाला. बरोबर, ठीक आहे. आपला एक सदस्य कितीला गणला गेला? 2.6 होतो ना, मग 26 ला 2.6 तुमचा 2.4 होतो. आता तुमचे मी काय म्हणतो, तुमची आमची सदस्य संख्या जवळपास आहे म्हणून आपण आहे भांडतो, बरोबर? नाही तो भांडलो असो का, तुमचा डायरेक्ट निघून गेला असता. बरं ऐका ना, तुम्ही तुमचा आमचा जो 5वा सदस्य त्यासाठी आम्हाला काहीतरी पॉइंट्स कमी पडतात, बरोबर आहे? आम्ही 50% आत आहे म्हणून तो अधिकार तुमचा आहे, बरोबर? ऐका, तुमचं 2 पॉइंट समजा 49 पकडली तर तुम्ही 49 पकडले हा शब्द बोलूच नका, कारण या सभागृहामध्ये 49 पकडू शकत नाही, कारण ऑथेंटिक 50च आहे. 50 पकडली 2.6 होतो. 2.6 बरोबर. ओके ओके, वामन वाचलं मान्य आहे, बरोबर, मान्य आहे ना? तुम्ही रेकॉर्डर घेताना 2.6 घ्या की आम्ही 50 संख्येनुसार गुणात्मक संख्या. ऐका, सामान्य नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष मॅडम जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचं व्हायोलेशन करू शकतात का? नाही करू शकत. तसं ना आम्ही पण करू शकत नाही. त्यांना काय अधिकार आहे? 2.6 चा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पत्र पाठवून दिलाय. तुम्ही कसं काय मागे घेणार? तो 2.6 प्रमाणे मागे नको घेऊ का? तो कोणता आम्ही दिलेला 3रा सदस्य तो मागे नको घेऊ का? त्यांचा तसं नाही, तो तुमचा अधिकार नाही. नाही, ऐका, मात्र साहेब 2 मिनिटं, तो तुमचा नाही. 3रा नाही, मागे घ्यायचा अधिकार नाही, मागे घ्यायचा अधिकार तुमचा नाहीये. कायदा सांगू, 1 मिनिट कायदा सांगू. एखाद्या ठिकाणी माझे 2 मिनिटं ऐका सर मला ऐका 2 मिनिटं कमी आहे बघा, तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो. हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. जर एखाद्या गटाने त्यांच्या संख्येपेक्षा जर जास्त सदस्य दाखल केले तो पीठासीन अधिकाऱ्यांना घटनेत्याला सांगून तो अर्ज मागे घेतला पाहिजे. नाही, त्याच्यात पण असं आहे, ऐका, आमची पण प्रोव्हिजन ऐका ना. त्याच्यामध्ये क्लिअर प्रोव्हिजन आहे की समजा त्या घटनेने फॉर्म मागच नाही घेतला तर त्यांना तौलानिक संख्याबळाप्रमाणे द्यायचा अधिकार कोणाचा आहे? त्या घटनेने फॉर्म मागे नाही घेतला. आता तुमचे 10 फॉर्म आले तिथे, तुमचे 10 फॉर्म या ठिकाणी आले, त्यांच्याकडे जो तक्ता आला त्याच्यामध्ये 10 फॉर्म आले. आता त्या 10 फॉर्म पैकी तुमचा तौलानिक संख्याबळाप्रमाणे तुम्हाला 2 मिळतात आणि ते 2 ठरवण्याचा अधिकार आम्ही दिला ना 2चा. तुम्ही 2चं पत्र दिलेलं आहे. 3रा टेक्निकली तुमचा पण त्या पूर्णांक संख्येत जातो, त्या संख्येत जातो. 2.6 ना, हा टेक्निकल बेसवर डिक्लेअर करणार आहेत पीठासीन अधिकारी, बरोबर? टेक्निकल बेस मध्ये तुम्ही आमच्या पुढे, बरोबर आहे? जो 2.6 येतो तो पूर्णांक 2.7 झाला, 3 झाला, बरोबर? आणि आमचा 2च राहिला. आम्ही कुठे बोलतो का आम्ही तो अधिकार त्यांचा आहे, ते करू नका. तुम्हाला माननीय उच्च न्यायालयात तुम्ही गेलेला, माननीय उच्च न्यायालय त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय दिला घटनेने सांगितलंय, तो त्यांनाही मान्य असेल, आम्हालाही मान्य असेल. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं फक्त पटलावर घ्या. घेतलं, रेकॉर्डिंग चालू आहे त्याचं. आता ते सचिव आहेत, पालिकेचे सचिव आहेत, ते त्याचा सगळं इतिवृत्त लिहिताना डिटेल लिहितील. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी इन कॅमेरा सगळं चालू आहे. आपण इतिवृत्त हे कॅमेऱ्यात बघून नंतर सगळं लिहित असतो. तौलनिक असेल, संख्याबळ असेल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतील, इथली सदस्य संख्या असतील, या सगळ्याचा निर्णय या कॅमेऱ्यात ते कॅप्चर झालेला आहे. आपण आता दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई सदस्य संख्येची करा अशी माझी तेवढंच आमचं म्हणणं. चर्चा